निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी रफिक भाई यांची या ठिकाणी थेट नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवड झालेली आहे। आता या ठिकाणी मी घोषित करतो। तसेच हिमायतनगर नगरपंचायतीच्या नगरसेवक म्हणून तो दर्शना शरद चाहेल, विनोद गणपत गुंडेवार, तो कुंजल दोस्त अब्दुल हक, तो कमल संभाजी मेंढके, श्रीमती हसीना बेग अब्दुल सलाम, सो अरुणा भगवान मुद्देवाड, दर्शना रमेश पंडित, मिर्जा जिशान बेग, मिर्जा इसा बेग, सो सुचिता कुणाल राठोड, आशिष बाबूराव सखवान, भारत माधवराव डाके, विठ्ठल भीमराव ठाकरे, आमचे सरदार खान खलील खान पठाण, श्रीमा मुस्तफा मतीन, सो सलमाबी शेख इलाइस इलियास, आमचे सलमान खान समद खान, तसेच सुभाष पोतन्ना बलपेलवाड, हे सर्व नगरसेवक म्हणून या ठिकाणी विजय झाले। या सर्वांचं मी मनापासून खूप खूप स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो। आता या ठिकाणी नगरपंचायतीची निवडणूक झाली। नगराध्यक्ष नगरसेवकांना सगळ्याला मिळून या ठिकाणी या शहराच्या विकासात्मक दृष्टिकोनातून या ठिकाणी सहकार्याच्या भावनातून आपण या ठिकाणी सगळ्यांनी मिळून या ठिकाणी काम करायचं आहे। म्हणून आजपासून आता नगराध्यक्षांचा कार्यकाळ, नगरसेवकांचा कार्यकाळ आता सुरू झालेला आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो, या शहरासाठी जे जे चांगलं करता येईल सर्व समाजाला घेऊन एकत्र एकोप्याने या ठिकाणी आपल्याला या शहराचा, जे आपल्या शहराचा आजपर्यंतचा इतिहास आहे की आपण सर्व अतिशय गुन्हा गोविंदाने आणि सर्व समाज एका जीवाने आणि एका विचाराने या ठिकाणी नांदतो आणि प्रत्येक सणामध्ये आपण एकूणएकाच्या अतिशय आनंदाने त्या ठिकाणी सहभाग घेतो। म्हणूनच आज हिमायतनगरमध्ये आज आपण एवढं सांगू इच्छितो की जो आपला प्रेम भाव आहे त्याच प्रेम भावाने आपण या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून जे काही विकास या ठिकाणी करायचा आहे, जे काही राहिलेले उर्वरित काम आहेत, शहराची व्याप्ती वाढत चालली। शहराच्या आता विकासाच्या दृष्टिकोनातून आता शहर खूप पहिल्यापेक्षा मोठं झालं। म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या काही भागामध्ये उणीव आहेत ते सुद्धा तुमच्या सगळ्याच्या सहकार्यातून आम्ही या ठिकाणी जे काही आपल्या शहरासाठी निधी विकासाच्या बाबतीमध्ये आणायचा आहे त्याची काळजी करू नका। निश्चित त्या ठिकाणी आपल्या शहराचा राहिलेला विकास तुम्ही जे आशीर्वाद दिलात त्या आशीर्वादाच्या जोरावर निश्चित त्या ठिकाणी येणाऱ्या काळात पूर्ण करण्यात येईल। परत एकदा नगराध्यक्ष नगरसेवक सर्वांचंच मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि पत्रकार बंधूंचं विशेषतः आमच्या पत्रकार बंधूंचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो। त्यांनी ते काही कुठं काही झालं असेल पण त्यांनी मनाचा मोठेपणा ठेवून या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी त्या ठिकाणी सकारात्मक त्या ठिकाणी मदत केली। सगळ्यांनी सकारात्मक त्या ठिकाणी आपल्या लेखणीतून त्या ठिकाणी जे काही मांडलं। कारण एखाद्या वेळेस समजा काम करत असते वेळेस एखादा बातमी जरी छापली ती खरी असेल तर ती खरी म्हणणाऱ्यापैकी आम्ही आहोत। कारण या ठिकाणी ज्यांच्याकडून काही राहिलं असेल एखादं आश्वासन देऊन तर ते सुद्धा त्या ठिकाणी प्रखरपणे मांडलं पाहिजे या मताचे आम्ही सुद्धा आहोत आणि त्याच्या बाबतीत तुमचं सगळ्यांचं मी मनापासून खूप खूप कौतुक करतो। आणि या ठिकाणी सर्वच पक्षाचे अध्यक्ष मग आमचं या ठिकाणी संजीव गायकवाड असेल, आमचे सूर्यवंशी सर असतील, या ठिकाणी आमचं उदय देशपांडे असतील, इरफान असतील, या ठिकाणी गजानन चायल असतील, या ठिकाणी अन्य म्हणजे सगळ्याच पक्षाचे जे अध्यक्ष सर्वसामान्य अध्यक्ष
सर्व ज्येष्ठ मंडळी, युवक मंडळी सर्वांचंच मी मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो. परत आज आता या ठिकाणी हे सगळं करत असते वेळेस, ही नगरपंचायत चालवत असते वेळेस पदाधिकाऱ्यासोबत तेवढाच भूमिका अधिकाऱ्याची सुद्धा आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या या सध्या आपल्या नगरपंचायतीवर जे सीओ म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत आपले ताडेवाड साहेब यांनी याच्या सुद्धा आधी या ठिकाणी त्यांना नगरपंचायतीच्या बाबतीमध्ये अनुभव आहे. निश्चित ताडेवाड साहेब असतील, त्यांचे सर्व नगरपंचायतीचे कर्मचारी असतील, सर्व त्या ठिकाणी मग सफाई कर्मचारी असतील, त्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांचं सुद्धा मी या ठिकाणी खूप खूप मनापासून आभार मानतो. त्यांनी अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला. त्यांचं या ठिकाणी खूप खूप मी आभार, त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. परत एकदा सर्व उपस्थितांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो. परत एकदा सगळ्या अध्यक्षांनी नगरसेवकांचं त्यांच्या भावी आयुष्यामध्ये त्यांच्या हातून या शहराचा विकास घडो, चांगले कामं घडो, या ठिकाणी प्रत्येका समाजाला घेऊन चालू असं मी सगळ्यांकडून अपेक्षा बाळगतो. परत शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.